नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी विचारल्या जाणाऱ्या इतिहास या विषयावरील संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, इंग्लंडमधील हाऊस ऑफ लॉर्डचे सभासद म्हणून कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झाली होती? हाऊस ऑफ लॉर्ड जो की मित्रांनो युनायटेड किंगडमचा संसदेचा वरिष्ठ सभागृह आहे, त्यामध्ये भारतीय व्यक्तीची निवड झाली होती। त्यांचं नाव आहे सचिंद्रनाथ सिन्हा। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, गुप्तवंशाची स्थापना कोणी केली? गुप्तवंशाचे जे संस्थापक होते ते आहे श्रीगुप्त। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, गुप्तवंशाचे अंतिम शासक कोण होते? तर विष्णुगुप्त चंद्रादित्य। पुढे, भारतात वृत्तपत्र व्यवसाय कलकत्ता येथे कोणी सुरू केला? तर तो सुरू केलेला होता ऑगस्ट हिकी यांनी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। 1780 साली त्यांनी तो सुरू केलेला होता व्यवसाय। पुढे, सिंधू घाटी सभ्यतेचे दक्षिणेकडील सर्वाधिक प्रसिद्ध शहर कोणते? सर्वाधिक प्रसिद्ध शहर दक्षिणेकडील तर ते आहे दायमाबाद। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। जो की मित्रांनो कुठे आलं? ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे। पुढे, भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणास गौरविले जाते? तर ते गौरविले जाते राजा राममोहन रॉय यांना। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। आणखी मित्रांनो, आधुनिक भारताचा जनक असंही त्यांना म्हटलं जातं। पुढे, यंग इंडिया हे वर्तमानपत्र डॅश यांनी सुरू केले होते? यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी यांनी ते सुरू केलेले होते। येरवडा तुरुंगामध्ये त्यांनी ते चालविलेले होते। यंग इंडिया हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतले वृत्तपत्र आहे ते। पुढे, कोणत्या व्हाईसरॉयचा कालखंड हा भारतीय राष्ट्रवादाचा उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो? तर त्या व्हाईसरॉयचं नाव आहे लॉर्ड लिटन, जे की 1876 ते 1880 अशी 4 वर्षे त्यांचा कालावधी होता व्हाईसरॉयचा। पुढे, बोस्टन टी पार्टीची घटना कोणत्या वर्षी घडली? बोस्टन टी पार्टी तर ती जी घटना आहे अमेरिकन क्रांतीचा एक भाग आहे, ज्यामध्ये ब्रिटिश संसदेचा चहावरील निषेध होता। तर ती घटना कधी घडली? तर 1773 साली। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। 16 डिसेंबर 1773 रोजी ती घटना घडली होती, बोस्टन टी पार्टी। पुढे, जगातील कामगारांनो एक व्हा ही घोषणा कशाशी संबंधित आहे? ती घोषणा संबंधित आहे रशियन क्रांती। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। सोव्हिएत युनियनही म्हणतो आपण त्याला। पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीने आपला पहिला प्रवास कोणत्या ठिकाणी केला? तर तो देश होता ईस्ट इंडिया कंपनीने ज्यामध्ये प्रवास केला आपला पहिला इंडोनेशिया। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। जे की दक्षिण एशियातील एक भाग आहे, देश आहे। दक्षिण एशियातील एक देश आहे ते, ज्याची राजधानी जकार्ता। पुढे, नागपूरच्या 1923 मधील झेंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? झेंडा सत्याग्रह मित्रांनो ते एक आंदोलन होतं। भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जनतेचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं 1923 साली। त्याचं नेतृत्व केलं होतं नागपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, टिपू सुलतानच्या म्हैसूर प्रांताच्या राजधानीचे नाव काय? टिपू सुलतान तर त्यांचे म्हैसूर येथील राजधानीचे नाव होते श्रीरंगपट्टणम। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, हे ठिकाण जे आहे ते कर्नाटक राज्यातील कावेरी नदीच्या एका बेटावर ते वसलेले शहर आहे श्रीरंगपट्टणम। पुढे, पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाईसरॉय कोण? पोर्तुगीज व्हाईसरॉय भारताचा तर तो होता फ्रान्सिस्को दी अल्मेडा। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, तात्या टोपेंना क्षिप्री येथे फाशी कधी देण्यात आली?
ताप्या टोपेंना शिप्री येथे फाशी देण्यात आलेली होती 18 एप्रिल 1859 रोजी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. तात्या टोपे हे मित्रांनो 1857च्या उठावातील सेनानी होते, ज्यांना मध्य प्रदेशातील शिप्री येथे फाशी देण्यात आली 18 एप्रिल 1859 रोजी. पुढे राष्ट्रीय सभेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष कोणी भूषविले? तर ते कोण व्यक्ती होते सर्वाधिक काळ अध्यक्ष भूषविणारे राष्ट्रीय सभेचे? ते होते मौलाना अबुल कलाम आझाद. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे दी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण? संपादक विचारलेला आहे दी टाइम्स ऑफ इंडिया, तर त्यांचे संपादक होते रॉबर्ट नाईट. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. ते ब्रिटिश साम्राज्यवादाचे उत्कट टीकाकार मानले जात होते. रॉबर्ट नाईट ते दी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक होते. पुढे दी राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक कोणी लिहिले? दी राईज ऑफ मराठा पॉवर अर्थात मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे मुंबईत पहिले इंग्रजी साप्ताहिक बॉम्बे हेरॉल्ड कधी छापले जाऊ लागले? मुंबईचे पहिले साप्ताहिक आहे मित्रांनो बॉम्बे हेराल्ड. ते कधीपासून छापले जाऊ लागले? तर ते छापले जाऊ लागले पर्याय क्रमांक 1 1789 या सालापासून. पुढे मित्रांनो 1791मध्ये त्याचे नाव बदललं गेलं, त्याचं नाव झालं बॉम्बे गॅझेट. पुढचा प्रश्न, वेव्हेल योजनेची घोषणा कधी करण्यात आली? वेव्हेल योजना मित्रांनो लॉर्ड वेव्हेल यांनी ती योजना आणलेली होती, ज्यामध्ये विधिमंडळात मुस्लिम, दलित, अल्पसंख्याक यांना समान सदस्यता विषयी तरतूद होती त्यामध्ये. तर ती कधी आणली होती लॉर्ड वेव्हेल यांनी वेव्हेल योजना? तर ती 19 सप्टेंबर 1945 रोजी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे कोणाच्या कारकिर्दीत सहकारी पतपेढी कायदा संमत करण्यात आला? सहकारी पतपेढी कायदा, ज्यामध्ये काय केलं जायचं मित्रांनो, शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून द्यायचे. तर ते कोणी केलं? ते कोणाच्या कारकिर्दीत? तर लॉर्ड कर्झन. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. 1904चा कायदा आहे तो सहकारी पतपेढी कायदा. पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या महिला अध्यक्षा कोण होत्या? राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या महिला अध्यक्ष त्यांचं नाव आहे नीली सेनगुप्ता, जे की 1933च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये अध्यक्ष बनल्या होत्या. तिसऱ्या महिला अध्यक्षा. पुढे मोहेंजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922मध्ये कोणी लावला? काय आहे त्या संशोधकाचं नाव? त्याचं नाव आहे राखालदास बॅनर्जी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे मुस्लिम लीगच्या कोणत्या अधिवेशनात मोहम्मद अली जिन्ना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला? म्हणजे पाकिस्तान वेगळं राष्ट्र करण्याचा त्यांनी सिद्धांत मांडला. कोणत्या अधिवेशनामध्ये? तर 1940चा लाहोर अधिवेशन. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील काय नाव होतं मित्रांनो त्यांचं? शहाजीराजे भोसले. तर ते कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर ते होते आदिलशहा यांच्या दरबारी सरदार म्हणून होते. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे शेवटचा प्रश्न, विधवा विवाहास संमती देणारा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात पारित झाला? तर ते कोण गव्हर्नर होते मित्रांनो गव्हर्नर जनरल? तर ते होते लॉर्ड डलहौसी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. ज्यांनी विधवा विवाहास संमती देणारा कायदा अंमलात आणला. मित्रांनो हे 25 प्रश्न होते, जे की तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल
तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.